नमस्कार. सरळ आणि सोपी भगवद्गीता या सिरीजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. या भागाचा क्रमांक आहे 116. आजपासून आपण एका नवीन अध्यायाचा अभ्यास सुरू करणार आहोत. हा आहे 14वा अध्याय, म्हणजे गुणत्रय विभाग योग. एखादी बी एका नवीन जीवनाला मार्ग दाखवते. बी ज्या झाडाची आहे त्याचेच झाड उगवते. त्यामुळे निसर्गात रंगीबिरंगी फुले, वेगवेगळी फळं, उन्हाळ्यात छान सावली देणारी झाडं असे सगळे आपण बघतो. जीवनाचे महत्त्व यातून समजते आणि ह्याचीच एक झलक बघूया आजच्या या भागात. इदै ज्ञानमुपाश्रित्य मम साधर्म्यमागताः सर्गेऽपि नोपजायन्ते प्रलये न व्यथन्ति च. हा 14व्या अध्यायातील दुसरा श्लोक. या श्लोकात श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतात की जे या ज्ञानाचा आश्रय घेतील ते माझ्याशी एकरूप होतील. सृष्टीच्या वेळी त्यांचा पुनर्जन्म होणार नाही आणि प्रलयाच्या वेळी त्यांचा विनाशही होणार नाही. मागच्या बऱ्याच भागात आपण क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ या दोन संकल्पनांबद्दल खोलात बोललो. प्रकृती आणि पुरुष हे नेमके काय हे पण श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात आणि ह्याच्यात फरक कसा करावा यासाठी 4 मार्ग सुद्धा सुचवतात. आजपासून आपण गीतेतील नवीन अध्यायाचा अभ्यास सुरू करणार आहोत. ब्रह्मज्ञान मिळवणे म्हणजे काही सोपे नाही. या भौतिक जगात आपण राहतो, वावरतो आणि ह्यात इतके गुंतून जातो की हेच आपले क्षेत्र आहे असे आपल्याला वाटते. त्यामुळे खरे क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ म्हणजे काय यापासून आपण दुरावतो. ब्रह्मज्ञान हे परिपूर्ण किंवा परफेक्ट आहे आणि याच ब्रह्मज्ञानाच्या जवळ पोचायचा अजून एक मार्ग या नवीन अध्यायात आपण शिकणार आहोत. सॉल्ट पॅन्स याबद्दल तुम्ही ऐकले असेल. समुद्राचे पाणी खारट असल्यास ते आपण पिण्यासाठी, स्वयंपाकासाठी किंवा रोजच्या कामांसाठी वापरू शकत नाही. त्याकरता हे सॉल्ट पॅन्स बांधतात आणि समुद्रातील पाण्यामध्ये असलेलं मीठ वेगळे करतात. हे मीठ स्वच्छ करून टेबल सॉल्ट म्हणून विकले जाते. आपली आत्ताची परिस्थिती या टेबल सॉल्ट सारखी झाली आहे. आपली खरी ओळख आपण विसरून गेलो आहोत. या अध्यायातून श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात की मी तुला असे काही सांगणार आहे जेणेकरून माणूस हा परमात्म्याशी जोडू शकेल. जसे की मीठ हे परत समुद्राचा भाग होऊ शकेल. मागच्या अध्यायात आपण पुरुष आणि प्रकृतीबद्दल बोललो होतो. त्यांचे एकीकरण या जगात जीवात्मा यांना जन्म देते. लाईफ फोर्स ही प्रकृतीमुळे प्राप्त होते, कारण प्रकृती एक ऊर्जा आहे. ती सतत बदलते आणि डायनॅमिक असते. श्रीकृष्ण म्हणजे या जीवात्मामध्ये असलेली चेतना किंवा कॉन्शियसनेस, एक अवेअरनेस आहे. पुरुष ही संकल्पना शुद्ध, अपरिवर्तनीय आणि शाश्वत आहे. प्रकृती आणि पुरुष हे दोघे एकत्र आले म्हणजे एक शक्तिशाली संघ तयार झाला असे म्हणायला हरकत नाही. हे ऐकता आपल्याला हे लक्षात येते की आपण असे साधे सुधे नाही आहोत. आपले अज्ञान आपल्यावर मर्यादा किंवा लिमिटेशन्स घालते. आपल्यात बऱ्याच गोष्टी करण्याची क्षमता आहे, पण कदाचित आपण वाईट गोष्टी निवडतो. ही शक्ती चुकीच्या हेतूंकरता वापरतो आणि हेच दुःखाचे कारण असावे. आपल्याला आपल्यात काही बदल करता येतील का? आपल्यातील ऊर्जा ही एका चांगल्या पद्धतीने वापरता येईल का?
या प्रश्नांची उत्तरे शोधूया पुढच्या भागात. धन्यवाद.